गाणं आहे, गाणं ओळखायचं. मी बंगला घरी गेलो मला जाऊ गाणं म्हणा, गाणं म्हणा. मस्त गाणं गायला. घ्या झी मराठीकडून ही भेटवस्तू. काय म्हण आहे का? मराठी म्हण आहे. दुरून डोंगर साजरे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या सगळे गिफ्ट मला, तुम्हाला. आणि केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. या तुमच्या 3 अपेक्षा सांगा हो मिस्टरांकडून. आता मला जसं हे समजून घेतात, फ्युचरमध्ये पण असं समजून घेतलं पाहिजे. मान्य? हो मान्य. दुसरे? प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्ट करतात. मला जेव्हा राग येतो तुम्हाला येतो राग? हो. हा तेव्हा काय? ते ॲडजस्ट करतात. तर इन फ्युचर पण असंच ॲडजस्ट केला पाहिजे. मान्य? करेल करेल करेल. पर्यायच नाही आता. हो असं म्हणतात. करेल करेल. तिसरं मीन्स आता घरची जे काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे आमच्या दोघांवर आहे. मला हे सपोर्ट करतात त्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये. इन फ्युचर पण असं सपोर्ट केला पाहिजे. ऑलवेज. सगळ्याला हो म्हणताय. तुमच्या 3 अपेक्षा काय? पहिली अपेक्षा अशी आहे की म्हणजे माझी मिसेस आहे ना, तर तिला ताबडतोब राग येतो कोणत्याही गोष्टीचा. म्हणजे तिला समजून पण सांगितलं कदाचित तर तिला म्हणजे ती समजत नाही लवकर. समजते पण कसं तिला म्हणजे राग असतो मनामध्ये. तर तिने जो राग आहे तो जरा शांत केला पाहिजे. काय हो? समजून घेतलं पाहिजे. दुसरी अपेक्षा? तर डिशेस वगैरे चांगली बनवतो. तसंच कायमस्वरूपी मला डिशेस वगैरे किंवा फॅमिलीला वगैरे व्यवस्थित स्वयंपाक वगैरे बनवून सर्वांना हे केलं पाहिजे. बरं. रोज डोसा इडली आणि तिसरी अपेक्षा? तेच घरामध्ये जशी वागते ती सुरू होईल. आता जशी वागते तशीच कायमस्वरूपी वागली पाहिजे. तसंच वागा. चिडचिड करताय तशीच चालू ठेवा. कळलं का? बरं मला सांगा, आज क्षमा मागायची तर कुणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कुणाला देणार? मी आईवडिलांना सॉरी बोलेल, कारण की त्यांचं मन एक प्रकारे मी दुखवलं आहे. म्हणजे इंटरकास्ट लग्न करून तेव्हा त्यांना म्हणजे वाईट वाटलेलं सुरुवातीला त्यांच्या अगेन्स्ट जाऊन. मी त्यासाठी त्यांना मी सॉरी बोलेल की म्हणजे मी जे केलं ते ॲक्च्युली बरोबर केलं, पण त्यांच्या मनात ते योग्य नव्हतं त्यावेळेस. बरं. आणि थँक्स मी माझ्या छोट्या ताईला बोलेल. तिने मला खूप सपोर्ट केला आहे म्हणजे माझ्या लग्नाच्या ह्याच्या. आणि मोठी ताई पण दोघांनी खूप समजून घेतलं आहे मला. त्यांच्यामुळे माझं आज लग्न झालं म्हणजे कल्पनाशी. तुमचं? मी पण माझ्या मम्मी पप्पाला सॉरी बोलते, कारण की त्यांची पण खूप विश होती की माझं लग्न असं केलं पाहिजे मीन्स कलकत्तामध्ये. पण त्या हिशोबाने झाला नाही. दोन पद्धतीने आमचं लग्न झालं, हिंदू आणि बौद्ध. तर त्यांना सॉरी बोलते. आणि थँक्यू मी माझे सासू सासऱ्याला बोलते की त्यांच्यामुळे मला एवढं चांगला नवरा मिळतो. अरे वा. व्हेरी खूप छान. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.